हाय सगळ्यांना. तर आज आहे 8वा दिवस तर आणि उद्या आहे 9वा दिवस. तर उद्या कडक धपाटे करायचे. गावाला तर काय बायका म्हणजे आजच करायला लागलेत, म्हणजे कडाकणी उद्या धपाटे करणार. कारण बायका कसं राहणार जातात ना, त्यांना वेळ नसतो. आता मी म्हटलं उद्याच दुपारनं करते कडाकणी धपाटे. आणि बुधवारी उपवास सुटणार आणि उद्या येणार कडाकणी धपाटीचा निवेद दाखवायचा देवीला आणि घट उठणार बुधवारी. आता आमच्यात तर सकाळी सकाळी कामावर जातात, ही सर्वज्ञ शाळेत जातो, कोण घट उठवायचं ते एक मला टेन्शनच आले. काय करावं, कुणाला बोलवा, कारण मुलंच लागतात, 5 मुलं लागतात. आता आमच्या घरातला दोघं पण मेन माणसं नाही आहेत, तर काय करावं काही समजेना मला. तर कृतिकाला चालली आणायला जाते, परत आल्या स्वयंपाक परत 6 वाजायला आले. एक चावी घ्यायला गेली की 2 चाव्या. तर मी घरी आली बा कृतिकाला घेऊन आणि चहा ठेवलाय गुळाचा, साखर संपली म्हणून. आणि इकडं दूध ठेवलंय तापायला. आज गुळाचा चहा बघ कसा होते, कारण मी किती वेळा केला असेल पण माझं कधीच गुळाचा चहा चांगला झाला नाही. पण मी जरा मोबाईलवर बघितलंय कसा बनवतात ते, बघू कसं होतंय. जरा उकळतोय चहा. फरसाण पाहिजे असलं तर खा. मग भाजी चपाती मग काय पाहिजे? चहा सोबत चहा काय नाही, बिस्किट. माझ्याकडे तर नाहीत पैसे. मोबाईलमध्ये पैसे असतात त्याच्यामुळे कॅशच नाही. गप्पा बस. हो काय मी आज सोमवारी पाणी येणार नाही बघा. आज चहा उकळलाय, बघू कसं होतंय. जरा असं धर्म मोबाईल म्हणजे कळलं. चहा दे हे त्या बाईनं दाखवले तसं करून. चहा आपलं दूध गरम करून घेतलंय. आता हे दूध आहे ना ह्याच्यात ओतायचंय. आज झालं एवढंच. आणि हा चहा आहे ना उकळलेला ह्याच्यामध्ये ओतायचा आहे. तर ह्याच्यामध्ये घेतले बघा दूध ओतून दोघींना. आणि आता हा गुळाचा चहा ओतून घेते. प्रत्येकाला वाचा सर्वज्ञाला थोडासा सर्वज्ञाला ठेवलाय, तो दूध ओतून घेईल. तर हा गुळाचा चहा बघा, फाटला तर नाही पण कसा लागतोय ते बघूया आता. चल, तर आता मी कडाकण्याचे ना मळायला घेतले बघा. आजच कडाकणी करते, जर नाही तर मग काय करते मळून ठेवते आणि उद्या करायला घेते. जर आज समजा खेळून आली लवकर समजा तर मग बनवते रात्रीचं. सकाळचं लय गडबड होती ना, मग आज कडाकणी करून घेते, उद्या धपाटी करते. ताजी ताजी चांगली वाटते, म्हणजे खातेल ना सगळं. कडाकण्याला काय होत नाही. तर मी हे मैदा घेतलाय बघा, अर्धा किलो मैदा घेतलाय, म्हणजे 4 वाट्या मैदा आणि 1 वाटी रवा, बारीक रवा घेतला आणि तो बारीक करून मी टाकला ह्याच्यामध्ये. आणि साखर पण 1 वाटीच घेतली, म्हणजे मापानच घेतली. आणि थोडंसं मीठ टाकलंय आणि तूप आहे ना असं कडक करून असं टाकले. ते मी आता हे करते, मिसळती बघा ह्याच्यात. गव्हाच्या पिठाचे पण करतात पण मी नाही करणार गव्हाच्या पिठाच्या. म्हटलं ह्याच्या करून तरी बघाव्यात मैद्याच्या. तूप टाकलंय ना ते सगळं मग एकजीव करते मी. छान होत्यात कडाकणी. आता बघते, आता मळून घे. त्याला घट्टच मळायला लागतं, लय पातळ मळायला नाही लागत. अजून मला डाळ फोडणीला द्यायची. डाळ भात लावलाय, चपात्या आहेत आता सकाळच्या. आता नाही स्वयंपाक काय करणार मी, हे मळून ठेवते म्हणजे जर आलीच तर जेवण खाऊन. उपवासच आहे, मी बटाटा शिजवून ठेवलाय
मग तोच परतणार आणि खाणार आहे. आणि ह्यांना मग डाळ भात आहे, चपाती आहे, काय खायचं ते खाते मी. मग संध्याकाळचं पण कोण जेवत नाही लवकर. मग तर ही बघा ह्याच्यातच घेतली माळ्या. परातीत घेणार होती पण म्हणलं नको एवढी मोठी परात भरवायला, ह्याच्यात आपलं सांडत नाही काही नाही. तर हे बघा असं मळती मी. घट्ट मळायचं आहे, लय पातळ नाही मळायचं, कारण ह्याला पीठ लावायचं नाही. तर बघा कसा हात भरलाय हा. थोडंसंच पाणी लागले बघा, एवढं घेतलेलं होतं म्हणून. आता एवढ्यातच आता पाणी नाही घेणार. थोडंसं मला वाटते जरा पातळ झाले का काय काय माहिती, असं वाटायला लागले का नाही. हाय बरं आहे बरं आहे. आरतीला पण जायचे, 8:30ला आरती असते तर मंदिरात. आता हे चांगलं घेते बघा एकसारखं मळून. तर ही बघा मळून झाले असं. आता हे झाकून ठेवते चांगलं मुरण्यासाठी. 1-2 तास मुरलं ना तर छान होईल. तर ह्या कडाकणी 5 देवापुरत्या झाल्या, राहिलेल्या मी नंतर ना करणार होती. आणि आमच्यात आहे ना म्हणजे कडाकणी आणि धपाटे असतात, त्याचा देवाला निवेद दाखवायचा असतो. दुसऱ्या दिवशी पोळ्या असतात आणि दसऱ्या दिवशी मटण असतं. म्हणजे आमच्या गावाला तशी प्रथाच आहे की कडाकणी, धपाटी, नंतर पोळ्या आणि नंतर मटण, असं 3 दिवसाचा सण असतो नवरात्रीमध्ये लास्टच्या दिवशी. तर ही कडाकणी देवाला जशी आपण माळ घालतो ना तशी ज्या दिवशी आपण कडाकणी धपाटी करतो ना तर त्याची माळ घालावी लागते आम्हाला. आमच्या गावाला तशी प्रथाच आहे. आणि आमच्या माहेरी ना खूप मोठा उत्सव असतो देवीचा, कारण जी माझ्या माहेरीची देवी आहे मुदाई देवी, ती प्रकट झालेली आहे देवी. तर खूप मोठा म्हणजे सण असल्यासारखंच नवरात्रीमध्ये असतो. तरी मी दातानं कापत होती, कारण आहे ना ती कैची वापरायची नव्हती म्हणून मी दाताने धागा तोडत होती, कारण हातानं तुटत नव्हता, कारण तो गोधडीचा धागा होता. त्याच्यानंतर बघा मी घट जे धान्य उगवून आले, तर असे धान्य उगवून आलेत बघा छानपैकी हिरवगार. मग मी निवेद दाखवला कडाकण्यांचा. खरं तर कडाकणी गव्हाचीच फक्त करतात, पण मी ह्यावेळेस मैद्याची केलीत आणि साखर टाकून केली. गुळ टाकून करतात पण मी साखरेची केलीत. तर जसे आपण फुलांची माळ घालतो देवीला तसंच कडाकणींची पण माळ घालतात आमच्या गावाला. तसेच मी प्रथा पण इथं मुंबईत म्हणजे करतच असते, कारण माझ्याकडे सगळे देव आहेत. मी सगळी परंपरा मी करत असते, त्याच्यानुसारच मला हे सगळं करावं लागतं. कारण मला काही माहिती नव्हतं, पण मी माझ्या आईला विचारून सगळं हे करते. तर हे छान असं हिरवगार धान्य पण उगून आलेलं. तर अशी नवरात्री आमच्या घरी साजरी करतात.